नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सुमन अजून देखील झोपेतून उठलेली नसते. ती रात्री देखील लवकर झोपली आहे, जेवण न करताच आणि अजून देखील उठली नाहीये, म्हणून प्रतिमा तिची काळजी करत असते. आणि तेवढ्यातच सकाळी सकाळी नागराज आता बाहेरून घरी येतो. त्यावर प्रतिमा त्याला विचारते की सुमन अजून कशी उठली नाहीये? रात्री देखील ती जेवण न करताच लवकर झोपी गेली आणि आज अजून देखील उठली नाहीये. तिची तब्येत तर ठीक आहे ना? मी चेक केलं, तिला ताप वगैरे तर नाही आलाय, पण एव्हा ना उठायला हवी होती ती. त्यावर आता नागराज सांगतो की काय अजून उठली नाहीये ती? नाही, तुम्ही कुठं गेला होता? तुम्ही कुठून येताय? त्यावर नागराज सांगतो की मी तर मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि मी जेव्हा पहाटे मॉर्निंग वॉकला गेलो तेव्हा सुमन तर अगदी व्यवस्थित गाढ झोपली होती. दमली असेल कदाचित म्हणून झोपली असेल. मी पाहतो. असं बोलून आता नागराज देखील त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर प्रतिमा मात्र खूप अस्वस्थ झालेली असते आणि म्हणूनच ती लगेचच सायली लगेचच फोन उचलते आणि त्यावेळेस ते सर्वजण चहा कॉफी घेत हॉलमध्येच बसलेले असतात. त्यावर प्रतिमा सायलीला सांगते की अगं तुम्ही काल दोघी मार्केटमध्ये गेला होतात तेव्हा सुमनची तब्येत व्यवस्थित होती ना? तुला काही बोलली का ती? ती व्यवस्थित होती ना? त्यावर आता सायली सांगते की हो, त्या तर अगदी व्यवस्थितच होत्या. का? काय झालंय? त्यावर आता प्रतिमा सांगते की अगं ती काल मार्केटमधून केव्हा आली ना मला समजलंच नाही आणि रात्रीला सांगते, त्यामुळे प्रतिमाला देखील थोडंसं हायसं वाटतं. आता सायलीने फोन ठेवल्यानंतर अस्मिता लगेचच विचारते की काय झालं? सुमन काकूची तब्येत ठीक नाहीये का? त्यावर सायली सांगते तशा त्या ठीक आहेत, पण त्या ठीकही नाहीयेत. त्यावर प्रताप विचारतो की म्हणजे म्हणजे नक्की काय झालंय सुमनला? त्यावर आता अर्जुन सांगतो की डॅड, जे काही झालंय ते सगळ्यात आधी सायलीला समजलं आणि आता सायली सांगत असते की ती जेव्हा प्रतिमाच्या आणि रविराजच्या घरी गेली तेव्हा तिने सुमनच्या पाठीवर व्रण पाहिले आणि त्यानंतर ती सुमनला घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मात्र सुमनने हे कबूल केलं की आजकाल नागराज तिच्यावर सतत हात उचलत असतो वगैरे. आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण खूप जास्त आश्चर्यचकित होऊन जातात. प्रताप तर खूप जास्त चिडतो व बोलतो की नाही, हे अगदी चुकीचं आहे. मी लगेचच रविराजला फोन करून नागराजबद्दल सांगतो. तो नागराजला जेलमध्ये पाठवेल आणि मीच देखील बोलतो स्वतः नागराजशी. त्यावर अर्जुन बोलतो की नाही डॅड, असं काहीही करून आपल्याला चालणार नाहीये आणि असं केल्यानंतर नागराज काकाला थोड्या दिवसांची शिक्षा होईल, तो लगेचच सुटेल आणि परत तो तसंच वागायला लागेल. त्यापेक्षा आपल्याला त्याला शिक्षा द्यायचीच आहे, पण तो कायमचा सुधारला पाहिजे असं आपल्याला काहीतरी करायला हवंय. आम्ही आणि सायली पाहतो काय करायचं ते. त्यावर प्रताप देखील सांगतो की हो, त्याला शिक्षा तर व्हायलाच हवी आहे. कल्पना देखील सांगते की हो, नागराज भाऊजी असं काही वागतील असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी आहे. तर तेवढ्यातच अस्मिता बोलते की हो ना, अजून देखील काही लोकांना असंच वाटतं की बायकोवर हात उचलला किंवा तिला टॉर्चर केलं तर यातच त्यांना पुरुषार्थ वगैरे वाटत असतो. त्यावर अर्जुन समजावतो की आम्ही लगेचच आता प्रतिमा आत्याकडे जातो आणि सायलीला बोलतो की चल, मी जाता जाता सोडतो तुला. सायली देखील बोलते की ठीक आहे, मी 2 मिनिटात आलेच. आणि आता सायली आणि अर्जुन दोघेही प्रतिमाच्या घरी जायला निघालेले असतात खूप घाई गडबडीमध्ये. तर तेवढ्यातच सायली बोलते की तसं प्रतिमा आत्यांनी चेक केलं, सुमन काकूंना ताप वगैरे नाहीये, पण असं अचानक कसं काय झालं की त्यांची तब्येत वगैरे बिघडली असेल? त्यावर अर्जुन बोलतो की तू काळजी करू नकोस, तू सुमन काकूशी व्यवस्थित बोलशील आणि तिला धीर देशील, माहिती आहे मला. अगं तू तन्वीला कसं सरळ केलंस, तसं आपण दोघं मिळून नागराज काकालाही सरळ करू शकतो याचा मला विश्वास आहे वगैरे. त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. त्यावर सायली बोलते की हो, पण तन्वीचं खोटं आपण दोघांनी मिळून पकडलं. मुळातच ती पार्टीला गेलीच नव्हती आणि अश्विन भाऊजींसमोर हे तिचं खोटं आणणं खूप गरजेचं होतं. कदाचित यानंतर तरी अश्विन भाऊजींचे डोळे लवकर उघडतील
आपल्याला लवकरात लवकर असं काहीतरी करायला हवं, की जेणेकरून अश्विन फौजींचे डोळे लवकर उघडतील वगैरे, असं संभाषण त्या दोघांचं सुरू असतं. त्यावर अर्जुन बोलतो, की "हो, तेही आहे आणि आपल्याला नागराज काकावर लक्ष देखील ठेवायचं आहे. एक काम करतो, मी तुला सोडवायला तिकडे येतो आणि तिकडूनच मग नागराज काकाचा पाठलाग करणं आपल्याला सोपं जाईल." आणि दोघेही आता प्रतिमाच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर इकडे अश्विन मात्र तन्वीवर खूप जास्त चिडलेला असतो. तर तन्वी मात्र विचार करत असते, की आता परत याला कसं गुंडाळायचं? आता मी काय करू, की जेणेकरून हा माझ्यावर विश्वास ठेवेल? आणि ती मुद्दामहून बळचच आता अश्विनशी बोलायला जाते आणि त्याला विचारते, की "अश्विन, अरे मला माफ कर ना. मी मी तुला सांगते ना, मी त्या दिवशी कुठे गेले होते, काय झालं होतं वगैरे." आणि ती आता परत एकदा काहीतरी खोटं सांगायचा प्रयत्न करत असते अश्विनला. अश्विन मात्र तिचं काही एक ऐकून घेत नाही. आता अश्विन काही एक ऐकून घेत नाही म्हटल्यानंतर तन्वी मात्र त्याच्या जवळ जाते आणि त्याला विचारते, की "मी तुझ्यासाठी कॉफी करू का? तुला जशी स्ट्रॉंग कॉफी आवडते तशी कॉफी करून आणू का?" अश्विन मात्र तिच्याकडे साफ दुर्लक्ष करतो आणि त्याचा लॅपटॉप वगैरे घेऊन तिथून निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर तन्वी मात्र विचार करत असते, की आता परत एकदा याला कसं गुंडाळणार आहे मी? परत एकदा हा तर माझ्या हातातून निसटून गेलाय आता. परत एकदा याला मुठीमध्ये कसं आणायचं? नाही, हे काहीही चालणार नाही. हा मात्र कायम माझ्या मुठीतच राहायला हवाय वगैरे असा विचार आता ती करत असते. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेही आता अ, प्रतिमाच्या घरी पोहोचलेले असतात. तर सायली गाडीतून खाली उतरते आणि अर्जुनला विचारते, की "हे काय, तुम्ही नाही येणार का आत?" त्यावर अर्जुन सांगतो, की "नाही, आपल्याला रविराज काकाचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे घरात कोणालाही कळता कामा नये, की मी देखील इथे आलोय. तू देखील असंच सांग, की तू एकटीच इथे आली आहेस म्हणून. आणि नागराज काका घरातून बाहेर निघाल्यानंतर लगेचच मला मेसेज, कॉल करून कळव. म्हणजे मला त्याचा पाठलाग करणं सोपं जाईल. मी इथेच त्याची वाट पाहतोय." त्यावर सायली देखील सांगते, की "हो, ठीक आहे. आणि तुम्ही देखील काय होतंय काय नाही मला कळवत राहा." त्यावर अर्जुन देखील तिला सुमन काकूची काळजी घ्यायला सांगतो. आणि त्यानंतर सायली इकडे प्रतिमाच्या घरी येते. तर प्रतिमाच्या घरी आल्यानंतर सायलीला पाहून प्रतिमाला थोडंसं हायसं वाटतं. तर आल्या आल्या सायली प्रतिमाला विचारत असते, की "सुमन काकू उठल्या नाहीत का अजून? त्यांना बरं वाटतंय ना?" त्यावर प्रतिमा सांगते, की "अगं नाही ना, अजून नाही उठली आहे ती." आणि तेवढ्यातच सुमन झोपेतून उठून तिथे येते. पण अजून देखील तिचं डोकं खूप गरगरत असतं. प्रतिमा तिला खाली बसवते आणि विचारते, की "सुमन, तुला बरं वाटतंय ना गं? अगं इतका वेळ कसं काय झोपलीस तू? आणि तू तर रात्री जेवण सुद्धा केलं नाहीयेस." त्यावर सुमन सांगते, की "हो ना, मलाच कळत नाहीये की नक्की काय झालं." आणि तेवढ्यातच तिथे नागराज येतो आणि सायलीला पाहून तो बोलतो, की "काय मग सायली मॅडम, आज सकाळी सकाळीच इकडे? नाही, आजकाल तर तुमचं रोजच भेट होतीये आम्हाला. नशीबच आमचं वगैरे. आणि हे काय, तू एकटीच आलीस? अर्जुन नाही आला का?" "हां, बिझी माणूस, ऑफिसला गेला असेल ना तो." आता त्याच्या बोलण्याचा रोख सायली आणि प्रतिमा दोघींनाही कळत असतो. आणि आता नागराज सुमनला सांगतो, की "मी येतोच बाहेर जाऊन." आणि लगेचच बाहेर जायला निघतो. तर तो बाहेर जायला निघाल्यावर सुमन त्याला विचारते, की "कुठे चालला आहात तुम्ही?" नागराज मात्र खूप चिडतो. पण या दोघींपुढे मी चिडलोय असं न दाखवता तो सुमनला बोलतो, की "सुमन, अगं तुला किती वेळा सांगितलं, की बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकायचं नसतं म्हणून. कामासाठी बाहेर चाललोय ना मी. येईलच मी थोड्या वेळामध्ये परत." आणि प्रतिमाकडे पाहून बोलतो, की "हो की नाही वहिनी? बाहेर चाललेल्या माणसाला असं टोकायचं नसतं की नाही?" आता प्रतिमा मात्र त्याला काहीच उत्तर देत नाही. ती तशीच शांत राहते. सायली मात्र नागराज घरातून निघाल्यावर लगेचच आता अर्जुनला मेसेज करते. तर अर्जुन देखील इकडे गेटच्या बाहेर गाडी लावून तो नागराज कधी बाहेर येतोय यावरच लक्ष ठेवून असतो. आणि तेवढ्यातच त्याच्या काका बाहेर निघाले आहेत, ते घराबाहेर पडले आहेत. आता अर्जुन देखील लगेचच गाडीत बसतो आणि नागराजच्या गाडीचा पाठलाग करत नागराज कुठे जातोय हे पाहत असतो. पण नागराज मात्र अगदी शहराच्या बाहेरच्या दिशेने जात चाललेला असतो.
तर इकडे सुमनचं अजूनही खूप डोकं दुखत असतं. त्यामुळे सायली सगळ्यांसाठी चहा करून आणते. सुमनला देखील ती चहा देते आणि विचारते की तुमचं डोकं दुखतंय का? तुम्हाला चक्कर येतेय का? त्यावर सुमन सांगते की अगं हो ना, मी रात्री काही खाल्लं देखील नाही. मी मार्केटमध्ये न आल्यानंतर फक्त यांनी मला दूध दिलं होतं, ते पिले मी. त्यावर सायली विचारते की काय? नागराज काकांनी तुम्हाला दूध दिलं होतं? त्यावर सुमन सांगते की हो, अगं कधी नव्हे तर रात्री ते माझ्याशी अगदी प्रेमाने बोलत होते. मला देखील हे सगळं खूप विचित्र वाटलं आणि त्यांनी माझ्यासाठी दूध देखील आणलं होतं. आता हे सायलीला देखील खूप विचित्र वाटतं. त्यावर सायली बोलते की नाही, हे तर खरंच खूप जास्त विचित्र आहे, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही खूप धीट राहायला हवंय वगैरे सायली आता सुमनला समजावत असते. तेवढ्यातच प्रतिमा सुमनला बोलते की सुमन, मला सगळं काही समजलंय. अगं पण मला हे सगळं सायलीकडून समजलंय. तुला एकदा देखील माझ्याशी किंवा यांच्याशी बोलावंसं नाही वाटलं का गं? त्यावर सुमन सांगते की काय करणार वहिनी, तेव्हा परिस्थितीच अशी होती की म्हणून कोणाशीही काहीही बोलू शकत नव्हते वगैरे. त्यावर सायली सांगते की आता मात्र तुम्हाला धीट राहायला हवंय वगैरे ती सुमनला समजावत असते. तर अर्जुन इकडे नागराजचा पाठलाग करत असतो आणि तो विचार करत असतो की आता इथून पुढे गेल्यानंतर तर काही वस्ती वगैरे देखील नाही आहेत, दुकानं वगैरे तरी नाही आहेत आणि हा शहराच्या पुढच्या अगदी विरुद्ध दिशेने कुठे चाललाय हा नक्की? तर नागराजला मात्र अर्जुन त्याचा पाठलाग करतोय याचा काही एक गंध नसतो. तर आता सायली सुमनला ज्या प्रकारे तिने प्रतिमाला देखील महिपशी लढण्यासाठी सज्ज केलेलं असतं, त्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज केलेलं असतं, त्याच प्रकारे ती आता सुमनला देखील शिकवत असते की कशा प्रकारे तिने आता नागराजचा पाठलाग करायचा आहे. आता नागराजने तिचा हात पकडल्यावर, तिच्यावर हल्ला केल्यावर काय करायचं हे सगळं काही सायली तिला शिकवते आणि त्यामुळे आता सुमनला देखील थोडासा धीर आलेला असतो. सुमन देखील थोडीशी आनंदी झालेली असते. तर सायली तिला बोलते की आणि फक्त शारीरिकच नाही तर मानसिक त्रास देखील सहन करायचा नाही. ते जर तुम्हाला सतत बोलत असले की तू एकदम बिनडोक आहेस, बेअक्कल आहेस वगैरे, मग मात्र तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना ठामपणे सांगायचं की मला हे असं काही आवडत नाही, माझ्याशी या भाषेमध्ये बोलायचं नाही. त्यावर सुमन देखील अगदी ठामपणे बोलते की हो, मला हे असं तुम्ही काही बोललेलं आवडत नाही आणि माझ्याशी या भाषेमध्ये बोललेलं मला अजिबातही चालणार नाही म्हणून. आता सुमन अगदी छान प्रतिसाद देत असते. हे पाहून सायलीस देखील तिला धीर देते व बोलते की या सगळ्यासाठी तुम्ही धीट राहणं खूप गरजेचं आहे वगैरे ती सुमनला समजावत असते. सुमन देखील आता सायली तिला जे काही शिकवते ते आत्मसात करत असते. तर इकडे नागराज आता एका हॉटेलमध्ये थांबलेला असतो. आता त्याचा पाठलाग करत करत अर्जुन देखील तिथे पोहोचतो आणि विचार करतो की हा हॉटेलमध्ये का आला असेल आणि त्याच्या मागोमाग त्या हॉटेलमध्ये जातो. तर नागराज त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक पार्सल ऑर्डर करतो आणि तिथेच थांबतो. तर अर्जुन देखील त्याचा पाठलाग करत हॉटेलच्या दरवाजामध्ये येऊन हे सगळं काही पाहत असतो आणि विचार करतो की हा नक्की ते कोणाला भेटायला आलाय आणि याने पार्सल का घेतलंय. आता सुट्टे पैसे घेऊन नागराज तिथून निघतो तसा अर्जुन देखील तिथे बाजूलाच लपून बसतो. पण दरवाजात आल्यावर तर नागराजच्या लक्षात येतं की आपल्याला पैसे तर कमी दिले आहेत याने आणि तो परत एकदा हॉटेलमध्ये जाऊन राहिलेले पैसे घेण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेलेला असतो. तर अर्जुन मात्र इकडे नागराजचा पाठलाग करतच असतो. तर इकडे सायली सुमनला आता प्रतिकार करण्यासाठी सज्ज करते आणि तिला सांगत असते की तुम्ही धीट राहणं खूप गरजेचं आहे. जर त्यांनी तुमच्यावर हल्ला केला, परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर घरामध्ये कुठे कुठे लपण्यासाठी सेफ जागा आहेत त्या पाहून ठेवा आणि तिथे लपा. लगेचच घरातून बाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जा आणि लगेचच आमच्यापैकी कोणाला देखील फोन करा. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कधीही घाबरून जाऊ नका वगैरे. त्यावर सुमन देखील सायलीला बोलते की किती करते सगळं तू माझ्यासाठी. त्यावर सायली
सायली बोलते की फक्त तुमच्यासाठी नाही, जे पुरुष स्वतःच्या बायकोला त्यांची मालमत्ता समजतात ना, त्यांच्या सगळ्यांसाठी आहे हे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन नागराजचा पाठलाग करत असतानाच त्याला आता सचिन एका मुलीसोबत दिसतो. त्यामुळे तर आता अर्जुन खूप जास्त चिडून गेलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असताना अस्मिता आता अर्जुनला चिडवत असते. अर्जुनला काय माझी खूप आठवण येत होती का? त्याने चक्क सायलीला फोन न करता मला फोन केला काल. त्यावर प्रताप देखील बोलतो, हो मग अर्जुनला खूपच आठवण येत होती तुझी, खूप मिस करत होता तो तुला. अर्जुन मात्र खूप गंभीर असतो आणि तो बोलतो की माझ्या बायकोकडे पाहून दुसऱ्या कुणाही मुलीकडे मी कधीही पाहत नाही. माझी फॅमिली, माझं कुटुंब हेच माझी प्रायोरिटी आहे आणि जर त्यांना कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र मी त्याची अजिबातही काही खैर करणार नाही. आता अर्जुन हे इतकं टोकाचं बोलत असल्याने सायली मात्र खूप गोंधळून जाते की असं नक्की काय झालंय की ज्यामुळे अर्जुन इतका चिडून गेलाय आणि तो इतकं टोकाचं बोलतोय. तर अर्जुन आता अस्मिताला सचिनबद्दल सत्य सांगेल का, हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.